Hello dear student, this is lecture number 2 for the chapter solution and colligative. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन molarity and molality. Now in today's video I am going to discuss with you the problems based on want of factor. ठीक आहे. Now the symbol for want of factor is I. याच्यामध्ये बघा एकच फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, त्यावरती शक्यतो बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. अपार्ट फ्रॉम दिस आपल्याला बाकीचे पण फॉर्म्युले लागू शकतील, ते आपण वेळेवरती डिस्कस करणारच आहोत. नाउ फर्स्ट ऑफ ऑल द फॉर्म्युला इज डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 अपॉन n डॅश मायनस 1. याच्यामध्ये जो I आहे ना त्यालाच आपण काय म्हणतो, इट्स अ वॉन्ट ऑफ फॅक्टर. ठीक आहे. आता वॉन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू कशी शोधायची हे तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याच्यानंतर n डॅश आर द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रोड्युस्ड, म्हणजे आपण त्याला नंबर ऑफ आयन्स म्हटलं तरी चालेल. बघा वॉन्ट ऑफ फॅक्टर हा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती मोस्टली तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल आणि तुम्हाला शक्यतो n डॅशची व्हॅल्यू दिलेली नसते. मग ती काढायची कशी आपण प्रॉब्लेममध्ये समजून घेणारच आहोत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त ऑस्मोटिक प्रेशरचं या फॉर्म्युलावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेले. पाय इज इक्वल टू CRT. नाउ इन दिस केस पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर, C इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, R इज द गॅस कॉन्स्टंट अँड T इज द टेम्परेचर. मग याला आपण मॉडिफाय पण करू शकतोय. पाय इज इक्वल टू N अपॉन V इंटू RT, दॅट इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आपण या टॉपिकवरती आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया. चला फर्स्ट न्यूमेरिकल बघूया आपण. इट इज आस्क्ड इन MST CET 2015. व्हॉट इज द क्वेश्चन? Want of factor of centimolal solution of K3FeCN6 is 3.33. 3.333 is the value of want of factor. Want of factor चा सिम्बॉल काय आहे? I. तुम्हाला I ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे. I is equal to 3.333. This is the value of want of factor. Fine. What next? Calculate the percentage dissociation of K3FeCN6. जे K3FeCN6 आहे तो किती पर्सेंट डिसोसिएट झाले हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मी आताच तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. दॅट डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा इज इक्वल टू, फॉर्म्युला होतो मी इथे कंटिन्यू करतो. अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 अपॉन n डॅश मायनस 1. हे जर तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळाली, इफ यू मल्टिप्लाय दॅट व्हॅल्यू बाय 100 विल गेट द डिग्री ऑफ पर्सेंटेज डिसोसिएशन. ठीक आहे. मग आता आपल्याला I ची व्हॅल्यू माहिती आहे, बट वी डोंट नो अबाउट द व्हॅल्यू ऑफ n डॅश. हाऊ टू कॅल्क्युलेट n डॅश दॅट विल सी. बघा आता तुम्हाला जे सबस्टन्स दिला आहे कुठला आहे? K3FeCN6. नाउ दिस K3FeCN6 हे डिसोसिएट कसं होतं? इट डिसोसिएट ॲज 3 टाइम्स K प्लस प्लस FeCN6 3 मायनस. तुम्हाला हा चार्ज बॅलन्स करता आला पाहिजे. पोटॅशियम 3 टाइम्स आहे, मी तर मेन्शन केले 3 टाइम्स K प्लस, आणि जो हा पूर्ण कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे दॅट इज FeCN6, याच्यावरती मग चार्ज किती येणार? 3 मायनस. हा चार्ज बॅलन्स असला पाहिजे. ठीक आहे. मग आता मला एक सांगा, नंबर ऑफ आयन्स किंवा त्याला आपण नंबर ऑफ पार्टिकल सुद्धा म्हणू शकतोय, ते किती प्रोड्यूस झाले? पोटॅशियम हा एक पार्टिकल आहे, इट इज 3 टाइम्स, आणि हा पूर्ण आयन हा सुद्धा एक पार्टिकलच आहे, हा 1 टाइमच आहे. म्हणजे 3 + 1 टोटल नंबर ऑफ आयन्स जे प्रोड्यूस झाले ते किती आहेत? 4. याला आपण नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणू शकतोय, दॅट इज व्हॅल्यू ऑफ n डॅश. n डॅशची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली? 4. आता I ची व्हॅल्यू आणि n डॅशची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 3.333 मायनस 1 अपॉन 4 मायनस 1. अल्फा इज इक्वल टू 2.333 अपॉन 3. आता हे जे मिळालं ते फक्त अल्फा आहे, पण तुम्हाला त्यांनी विचारलं आहे पर्सेंट डिसोसिएशन. म्हणजे आता मी यालाच काय करणार? 100ने मल्टिप्लाय करणार. जेव्हा मी याला 100ने मल्टिप्लाय करणार तेव्हा मला अल्फाची व्हॅल्यू मिळणार. जे आन्सर असणार आहे दॅट आन्सर विल बी 78%. हे मी सॉल्व करून बघितलं आहे, यू कॅन डू दॅट ऑल्सो. हे सॉल्व केलं तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली किती मिळणार आहे? 78%. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. इट इज आस्क्ड इन CET 2019. व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम? इफ द वॉन्ट ऑफ फॅक्टर फॉर 0.1 मोलर BaNO3 ट्वाइस सोल्युशन इज 2.74. 2.74, this is the value of want of factor, that is I is given, that is 2.74. Solution आहे BaNO3 twice. BaNO3 twice. How it dissociate? It dissociate as Ba2 plus 2 times NO3 minus. ठीक आहे.
आता बघा Bf2+ हा एकच आयन आहे आणि NO3- इट इज 2 आयन्स, सो 1 + 2 टोटल नंबर ऑफ आयन्स इज इक्वल टू 3. ही तुम्हाला एन डॅशची व्हॅल्यू मिळाली. आता तुम्हाला काढायचं काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन, दॅट इज अल्फा. बघा मागच्या न्यूमेरिकलमध्ये आपण पर्सेंट डिसोसिएशन काढलं होतं 100ने मल्टिप्लाय करून. आता पर्सेंटेज नाही विचारले, सिम्पली काय विचारलंय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. सो देर इज अ नो रिक्वायरमेंट by multiplying by 100. So alpha is equal to I-1 upon n dash minus 1. Now just put values. I is equal to, value of I is 2.74 minus 1 upon 3 minus 1. That is 1.74 upon 2. If we simplify this, we'll get the answer 0.87. Next question for CET 19 which asked, what is that question? 18 gram glucose which having molar mass 180 gram per mole is dissolved in 100 ml of water at 300 Kelvin. It's very simple straightforward problems. 18 ग्राम ग्लुकोज घेतलंय आणि हे ग्लुकोज आपण डिझॉल्व केलं आहे वॉटरमध्ये, की ज्या वॉटरचा व्हॉल्यूम किती आहे 100 ml, आणि हे ज्यावेळेस आपण डिझॉल्व केलं त्यावेळेसची टेम्परेचर कंडिशन होती 300 केल्विन. ठीक आहे. व्हॉट नेक्स्ट, if value of R is given, that is 0.0821 liter atmosphere per mole per Kelvin, what is the osmotic pressure of solution? Osmotic pressure पाय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण काय करूया, 1 by 1 आधी गिवन डाटा प्रॉपरली मेन्शन करूया. फर्स्ट ऑफ ऑल ॲक्च्युली आय फॉरगेट टू राईट ऑप्शन, आपण ऑप्शनचा विचार नंतर करूया. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल गिवन डाटा, ग्लुकोजचं मास तुम्हाला दिलं आहे, मास ऑफ ग्लुकोज दॅट इज इक्वल टू 18 ग्रॅम. Molar mass of glucose is also given. Molar mass of glucose which is equal to 180 gram per mole. Molar mass is always in gram per mole, and this glucose is dissolved in 100 ml of water. That is volume of water is also given. Volume is equal to 100 ml. That is equal to 0.1 liter. At 300 Kelvin, temperature is also provided. Temperature is equal to 300 Kelvin. They also given the value of R. R is equal to 0.0821 liter atmosphere per mole per Kelvin. What is the osmotic pressure of solution? We have to find out the value of pi. Now the formula according to given data, pi ची व्हॅल्यू काढायची. पायचे नंबर ऑफ फॉर्म्युलेज आहे. मग पाय आपल्याला व्हॅल्यू यूज करताना किंवा पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना तुम्हाला गिवन डाटाचा यूज करायचा आहे. मग सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला कुठला आहे, पाय इज इक्वल टू सी इंटू आर इंटू टी. नाव इन दिस फॉर्म्युला अवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ पाय. फॉर दॅट वी रिक्वायर्ड CRT. R and T is already known. Yes or no? But the problem is about C. C is the concentration of solution. Now we don't know the concentration, but we can modify that formula. Pi is equal to, what is that? N upon V into R into T. Now volume. Volume is known to us. It is 0.1. But the problem is about the N. N is what? Number of moles. Number of moles. How to calculate number of moles? Number of moles is not given, but number of moles is equal to mass upon molar mass. Mass of substance upon molar mass of substance. मग तुम्हाला mass of substance म्हणजे कोण, ग्लुकोज. येस नो, ग्लुकोजचं मास तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 18, ते आपण इथे पुट करणार आहे. N इज इक्वल टू 18 अपॉन मोलर मास किती दिलं आहे, 180 दिलं आहे. मोलर मास इट इज गिवन, मोलर मास इज 180. मग मला एक सांगा, मास अपॉन मोलर मास घेतो तुम्हाला काय मिळते, एनची व्हॅल्यू. मग ही एनची व्हॅल्यू मी आता इथे पुट करतोय. आता आपण सगळ्याच व्हॅल्यू एकदमच पुट करून घ्या आणि ते सॉल्व करूया. पाय इज इक्वल टू, एनची व्हॅल्यू आहे 18 अपॉन 180 इंटू व्ही इज 0.1 multiply by R, value of R, where is that? Yes, 0.0821 multiply by T. T is 300. Okay. If we solve this problem carefully, we'll get the answer 24.63 atmosphere. आता याच्यामध्ये मी ऑप्शन लिहिलेले नाही आहेत. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. Asked in 2019, which of the following solute has highest delta F upon m value in its 0.05 molar aqueous solution? ठीक आहे, सिंपलचा टॉपिक आहे.
तुम्हाला विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग सोल्यूट हॅज हायेस्ट डेल्टा टी एफ अपॉन एम व्हॅल्यू. बघा मी तुम्हाला आत्ता पार्टिकलचा प्रॉब्लेम आत्ता सॉल्व्ह करून दिला होता. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल जास्त असेल त्याची ही व्हॅल्यूसुद्धा कशी असणार आहे, जास्त असणार आहे. मग आपण चेक करूया कोण किती पार्टिकल्स प्रोड्यूस करणार आहे. हे पोटॅशियम सल्फेट आत्ताच आपण केलं होतं K2SO4, हे डिसोसिएट झालं तुम्हाला 2 टाइम्स K प्लस प्लस SO4 मायनस मिळेल, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स तुम्हाला 2 + 1 किती मिळाले, 3. ग्लुकोज जर डिसोसिएट होणारच नाही, इथे नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहे, 1च होईल. अमोनियम क्लोराइड दॅट इज NH4Cl, इट डिसोसिएट ॲज NH4 plus plus Cl minus. Number of particles are 2. Aluminium chloride AlCl3, it dissociate as Al3 plus 3 times Cl minus. Number of particles are 1 plus 3, that is equal to 4. बघा, potassium sulfate produces 3 particles, glucose produces 1 particle, ammonium chloride produces 2 particles and aluminum chloride produces 4 पार्टिकल. ज्याचे पार्टिकल जास्त असेल त्याची डेल्टा एफ अपॉन एम व्हॅल्यू सुद्धा जास्त. देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज डी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज आस्क्ड इन 2017. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? फॉर विच ऑफ द फॉलोइंग इक्विमोलर ॲक्वेस सोल्युशन वॉन्ट ऑफ फॅक्टर हॅज लोवेस्ट व्हॅल्यू. तुम्हाला 4 सोल्युशन्स दिले ॲक्वेस सोल्युशन आणि त्यात शोधायचं की कुठल्या सोल्युशनचा वॉन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू ही लोवेस्ट असणार आहे. बघा याला सिम्पल पॉईंट काय माहिती का, तुम्हाला जे नावं दिली त्यांचा आधी मोलिक्युलर फॉर्म्युला लिहून काढा आणि कुठलं कंपाऊंड जास्तीत जास्त पार्टिकल प्रोड्यूस करतं आहे त्याची वॉन्ट ऑफ फॅक्टर व्हॅल्यू जास्त असेल आणि जे सोल्युशन नंबर ऑफ पार्टिकल्स हे कमी प्रोड्यूस करेल त्याची वॉन्ट ऑफ फॅक्टर व्हॅल्यू कमी असेल. मग आता इथे आपण बघितलं ॲल्युमिनियम क्लोराईड फॉर्म्युला आहे AlCl3. दिस AlCl3 डिसोसिएट ॲज Al3 plus 3 टाइम्स Cl मायनस. ठीक आहे, तुम्ही चेक करा. ॲल्युमिनियमचा आयन आहे 1, क्लोरीनचे आयन्स आहे 3, 1 + 3, नंबर ऑफ पार्टिकल्स आर 4. नंतर आपण सेकंड सॉल्व करू. पोटॅशियम सल्फेट दॅट इज K2SO4. दिस K2SO4 डिसोसिएट ॲज 2 टाइम्स K प्लस SO4 मायनस. मग नंबर ऑफ पार्टिकल्स बघा 2 + 1, सल्फेटचा एकच पार्टिकल आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स आर 3. नाउ अमोनियम क्लोराइड दॅट इज NH4Cl. NH4Cl डिसोसिएट ॲज NH4 plus Cl minus. अमोनियम आयन एकच आहे, क्लोराइड आयन सुद्धा एकच आहे, 1 + 1, नंबर ऑफ पार्टिकल्स आर 2. अँड नाउ द युरियाचा फॉर्म्युला आहे NH2C+O NH2. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. युरिया वॉटरमध्ये ॲड केलं तर डिसोसिएट नाही होत, तो डिझॉल्व होतो पण डिसोसिएट होत नाही. तो आहे तसाच राहतो, त्याचं ब्रेकिंग होत नाही. मग आपण नंबर ऑफ पार्टिकल 1 कन्सिडर करायचं आहे. मग आता बघा हे नंबर ऑफ पार्टिकल्स आहे, ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल जास्त वॉन्ट ऑफ फॅक्टर व्हॅल्यू सुद्धा जास्त, ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स कमी वॉन्ट ऑफ फॅक्टर व्हॅल्यू सुद्धा कमी. आपल्याला विचारलं होतं की लोवेस्ट व्हॅल्यू, मग लोवेस्ट व्हॅल्यू कोणाची असेल जे पार्टिकल्स कमी आहे, दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे CT 2019ला विचारला आहे. बघा क्वेश्चन काय दिला आहे, द इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.25 मोलर ॲक्वेस सोल्युशन ऑफ अ सबस्टन्स इज. तुम्हाला इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हे कॅल्क्युलेट करायचं आहे. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आपण सिम्बॉल कुठलं यूज करणार आहे, डेल्टा TB is the symbol for elevation in boiling point. 0.25 मोलर ॲक्वेस सोल्युशन म्हणजे तुम्हाला सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, दॅट इज व्हॅल्यू ऑफ M. मोलॅरिटी इज इक्वल टू 0.25 मोलर. तर तुम्हाला त्या सोल्युशनचा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काढायचा आहे. तुम्हाला KFचं पण व्हॅल्यू देऊन टाकली आहे. KF इज इक्वल टू 0.52 केल्विन kg/मोल. बघा किती सोपा प्रॉब्लेम विचारला आहे. डेल्टा TB काढायचा आहे. सिम्पल रिलेशन काय, डेल्टा TB इज इक्वल टू KF इंटू M. दॅट इज इक्वल टू KF व्हॅल्यू आहे, M ची व्हॅल्यू सुद्धा आहे 0.52 मल्टिप्लाय बाय 0.25. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे इट्स 0.13 केल्विन. ठीक आहे, मी सॉल्व करून बघितलं आहे. यू कॅन चेक दॅट द आन्सर इज ऑप्शन A इज करेक्ट. चला हे काय होते न्यूमेरिकल्स मी सॉल्व करून तुम्हाला दिले आहेत. इट्स अ सोल्युशन अँड कोलेगेटिव्ह. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून देणार आहे केमिकल थर्मोडायनामिक्स.